सध्या नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण थेट घटनास्थळी जाणार आहोत। तिथे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आणि त्याचबरोबर आंबेगावचे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। अरुण, साधारण 7 वाजून गेलेले आहेत, 7:10 होत आलेले आहेत, अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि आता इथून पुढे खरं आव्हान या बचाव कार्यामध्ये येणार आहे, कारण एकतर तिथे विजेची कितपत सोय आहे, कशी सोय करण्यात आलेली आहे, या सगळ्याच गोष्टी आहेत। सध्या नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती सुरू आहे आणि आता इथून पुढे बचाव कार्य कसं असणार आहे? अमोल, अगदी खरं आहे। म्हणजे हे खरं तर दिवसभर म्हणजे दुपारनंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झाली, मदत कार्याला सुरुवात झाली। जसं आपण आता सांगितलं की एनडीआरएफचे जवान त्यांच्या तुकड्या इथे दाखल झाले आणि प्रामुख्यानं ते हा सगळा ढिगारा उपसण्याचं काम करतायत। जे कोणी आत गाडले गेले असतील, अडकले असतील, त्यांना जसं असेल त्या स्थितीमध्ये बाहेर काढण्याचे प्रयत्न तिथे सुरू आहेत। आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे अनेक अडचणी देखील आहेत। मधूनच पाऊस कोसळतोय, चिखल तिथे झालेला आहे, पोकलन मशीन, जेसीबी मशीन तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील अडचणी येत होत्या। इतके गर्दी वाहनांची तिथे झालेली आहे की तिथे चालत जायला लागतं। म्हणजे अगदी काही वेळापूर्वी जी माहिती मिळाली की दिलीप वळसे पाटील जे या भागाचे आमदार आहेत त्यांना देखील 5 किलोमीटर तिथे चालत जायला लागलं। आपला प्रतिनिधी साईदीप ढोबळे सकाळी तिथे 11 वाजता त्या घटनास्थळी दाखल झाला होता। दुपारपर्यंत तो तिथे होता। सगळं चित्रीकरण करून आल्यानंतर त्यांनी हे सगळं फुटेज जे आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं। आपण त्याच्याकडनं काही जाणून घेऊयात। साईदीप, आम्हाला माहिती आहे की तुम्ही मोठ्या कष्टानं इथपर्यंत पोहोचलात, मोठ्या रांगा लागल्या, चालत तिथे जायला लागलं। काय सध्या परिस्थिती तिथे आहे? एकूण सगळं बचाव कार्य, मदत कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? सध्या मी गेलो तेव्हा तिथं 2 जेसीबींच्या साहाय्याने बचत कार्य सुरू होते। मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी होती, गाड्या लागल्या होत्या, जाता येत नव्हतं, पाऊस चालू आहे। तिथं गेल्याच्या नंतर अक्षरशः गाव होतं की नव्हतं असाच प्रश्न समोर पडलाय, कारण जे गाव होतं ते पूर्णतः जणू काय त्या ठिकाणी आता शेती आहे अशा पद्धतीने वरचा सगळा जो डोंगराचा भाग आहे तो खाली आलेला आहे। तिथला एकही आतापर्यंत तिथल्या ज्या 10 ते 12 बॉडीज बाहेर काढण्यात आलेल्या आहे, परंतु माझ्या मते त्या ढिगाऱ्या खालून किंवा त्या गावा जे गाडले गेलेलं गाव आहे त्या ढिगाऱ्या खालून कोणीच बाहेर जिवंत सापडणार अशीच शक्यता आहे। जे भेटले त्यांचे कोणाचे डोके नाही, कोणाचे हात तुटले, अशा पद्धतीचे ते मृतदेह मिळत आहेत। अतिशय म्हणजे भयानक असं ते दृश्य। मला एक सांगा की बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे आणि त्यात काय अडचणी येतात का? आता पाऊस आहे, अंधार होईल, लाईटची तिथे काय व्यवस्था आहे, रात्री हे चालू असेल का काय? बचत कार्यामध्ये तर तिथं, कारण त्या ठिकाणी जागा एवढी छोटी आहे की त्या ठिकाणी फक्त 2 ते 3च पोकलँड किंवा जेसीबी चालू शकतात। डोंगर कोसळल्यामुळे जे विद्युत वितरणाचे जे खांब आहेत ते देखील पडले आहेत, त्या ठिकाणी लाईट नाही, त्या ठिकाणी आता पूर्णतः अंधार झालेला आहे। एकदम डोंगराच्या कपारीमध्ये हे गाव होतं। या ठिकाणी डिंबे धरणाचं बॅकवॉटर आहे, त्यामुळे पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे हे गाव काही दिवसापूर्वी डिंबे धरण झाल्यानंतर या डोंगराच्या कपारीला त्या ठिकाणी एक जागा होती, त्या ठिकाणी वसले होतं। परंतु या गावकऱ्यांच्या मनात कधीच असं आलं नव्हतं की हा डोंगर आपल्या गावावरती कोसळेल आणि आपला अशा पद्धतीने आपल्यावरती असा आघात होईल, अशा कधीच त्यांच्या मनात वाटलं नव्हतं। सकाळी स्थानिक जे खाजगी आहेत कारखान्याचे ते जेसीबी वगैरे त्या साह्याने मदत कार्य चालू होतं। नंतर बऱ्याच ठिकाणी पोकलँड वगैरे आले, पण एवढे त्या ठिकाणी बसू शकत नाही, ते उकरायचं जे खूप अवघड असल्यामुळे जागा पण कमी आहे, त्यामुळे तिथं ह्या जे बचत आहे त्या ठिकाणी खूप असा वेळ जाणार आहे। खरं म्हणजे अमोल, जसं साईदीपने सांगितलं त्यानुसार की आव्हानात्मक सगळं काम आहे प्रत्येक तिथे। म्हणजे पोकलान मशीन लावून किंवा जेसीबी लावून लोकांना बाहेर काढणं, सुरक्षितपणे बाहेर काढणं हे खरोखर अवघड आहे, कारण आत नेमकं कुठल्या स्थितीमध्ये हे सगळे लोक आहेत ते माहिती नाहीये आणि त्यामुळे अतिशय सावधगिरी बाळगावी लागते। आणि जसं तुम्ही म्हटलात की आता लाईटची व्यवस्था तिथे, कारण दुर्गम भागामधलं आदिवासी सगळा भाग, आंबेगाव तालुकाच मुळात दुर्गम तालुका, आणि तिथे कशा पद्धतीने या सगळ्या यंत्रणा उपलब्ध होतात आणि त्यातून मार्ग काढला जातो, खरोखर अवघड काम आहे सगळं हे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।